मला ज्या प्रकारे निवडणुका हाताळल्या जात आहेत त्याही खूप फ्रॉड पद्धतीनेच हाताळल्या जात आहेत हे लोकांनाही कळले, लोकांनाही माहिती आहेत ह्यांना मतदान कशा प्रकारचं होतंय. परंतु जे काही करतायत मतदान त्यांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. म्हणजे नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झाडं तोडली जात आहेत, त्याच्यावरती एवढी आंदोलनं झाली, काही नाही, प्रशासन डिंब. आणि ते सगळं चालू असताना देखील ज्यावेळेला निवडणुका झाल्यानंतर परत जर समजा भाजपचं लोकांना निवडून देत असतील, भोगा. अजून काय बोलू शकतो मी. हा बोला. पार्टीच्या निमित्ताने जे देशभर दिसतंय वेगळा फोर्स दिसतोय तरुणांचा, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, कसं आहे, आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे शिक्षणामधल्या ज्या गोष्टी आहेत, कसं आहे, हे बऱ्याच वर्षानंतर असं आंदोलन आहे या सगळ्या गोष्टींकडे. काय, प्रत्येक आई वडिलांचा मुलगा हा काही नीट परीक्षेला बसला नव्हता. तिथे आलेले सगळेच विद्यार्थी हे काही नीटचे विद्यार्थी नव्हते. पण जे विद्यार्थी, जे तरुण तिकडे जे आले होते, तो त्यांच्यामधला जो राग आहे तो मला असं वाटतं सगळा सभोवतालचा सगळा राग तिकडे बाहेर आला आणि तो ह्याच्या पुढे अजून जोरात जास्ती मोठ्या पद्धतीने बाहेर येईल. म्हणजे जंतर मंतरवरती झालेलं आंदोलन ही सुरुवात आहे, कळलं का? ते आत्ता आंदोलन शांत आहे किंवा, परंतु राग, सरकारबद्दलचा राग ज्या वेळेला अशा प्रकारे बाहेर येतो, कारण हे आंदोलन घराघरात शिरलं. ज्या वेळेला त्या तरुणांना, ज्या विद्यार्थ्यांना मारलं, बरं का, आणि प्रत्येक आई वडिलांना असं वाटलं, प्रत्येक आजोबा आजींना असं वाटलं की बाबा माझ्या पोराला मारलं, हे का मारतायत मुलांना. खरं तर ते शांतपणे आंदोलन सगळं सुरू होतं. सरकारने या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली. आणि मला एवढंच फक्त म्हणायचं, हे भाजपमधलंच अंतर्गत हे भांडण आहे आणि त्याच गोष्टी आता सगळ्या चव्हाट्यावरती येत आहेत. काल बैठक घेतली पदाधिकाऱ्यांची, एसआयआरच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मी तुम्हाला आता तुम्ही आता हा प्रश्न विचारत मी